पुढची बातमी बीडमधनं। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे। सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण पद्धतीने हत्या झाली। या हत्येच्या घटनेनंतर एकच खळबळ माजली आहे। विधिमंडळातही याचे पडसाद उमटल्याचं चित्र आहे। अधिवेशन संपण्यापूर्वी वाल्मिक कराडला अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे। 302 च्या गुन्ह्यातला मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला। तसंच 6, 9 आणि 11 डिसेंबर या तारखांचे कॉल रेकॉर्डही तपासले जावेत अशी मागणी क्षीरसागरांची आहे। तर वाल्मिक कराडला सुरक्षा कशासाठी हा सवाल विचारलाय नाना पटोलेंनी। आणि जर ह्या वाल्मिक कराडला दादा अटक जर झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होईल आणि लोक रस्त्यावर उतरायची तयारी करतात रे अध्यक्ष महोदय। कायदा आणि सुव्यवस्था ही सांभाळणं अवघड होऊन जाईल अध्यक्ष महोदय। त्या वाल्मिक कराडला पोलिसांचं संरक्षण आहे, त्याला सुरक्षा दिली गेलेली आहे। कुठल्या कारणाने दिली गेलेली होती सुरक्षा, कोणाच्या शिफारसीने दिलेली सुरक्षा होती? 2 या 3 पोलीस त्याच्याबरोबर फिरतो असं काल पण या ठिकाणी सांगण्यात आलं। एक गुंडाइझमच्या माणसाला ज्याच्यावर अनेक केसेस आहेत, 302 सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत, अशा माणसाला प्रोटेक्शन देण्याचं सरकारचं धोरण काय होतं, कशासाठी त्यांना दिलेलं होतं? आणि त्याच माध्यमातून त्यांची हिंमत वाढली अध्यक्ष महाराज। आणि ज्या मंत्र्यावर डाऊट आहे ते मंत्री या सभागृहात आलेच नाही। मंत्रिमंडळाची शपथ घेतली, त्या दुसऱ्या दिवशी त्यानंतर गायब झाले। आखरी काय चाललेलं बीड जिल्ह्यामध्ये हे आमदार पण मी पाहत होतो, काल म्हणत होते आमचे जितेंद्र आव्हाड की नाव घ्या, कोण आहे आका, नाव घेत नव्हते, घाबरत होते। ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून आहेत। काय जंगलराज लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये? असणाऱ्या लोकांचं मत आहे की या गुन्ह्यामध्ये मास्टरमाइंड कोण असेल तर अध्यक्ष महोदय हे वाल्मिक कराड नावाचा हा माणूस आहे। अध्यक्ष महोदय तिथे गेल्यानंतर त्याचं नाव घ्यायला सुद्धा लोक घाबरतात, इतकी मोठी दहशत बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडची अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय मुंडे साहेबांनी पूर्वीच्या काळामध्ये जर आपण बघितलं मोकासारखा कायदा आणला, अख्ख्या मुंबईला गुंडागर्दीतून तिथं बाहेर काढलं। अध्यक्ष महोदय मला या सरकारला विनंती करायची की मुंडे साहेबांचा विचार कुठेतरी मनामध्ये ठेवा आणि तिथे लवकरात लवकर कडक कारवाई तिथे करण्याची जरूरत आहे। हळूहळू जे काही प्रकरण उघडकीला येत आहेत त्याच्यामध्ये वाल्मिक कराड सिरियल किलर आहे। हे सिरियल किलरची आपण जगभरातली पुस्तकं वाचली तर वाल्मिक कराडवर एक पुस्तक लिहावं लागेल गुप्त माहिती घेऊन। म्हणजे कितीतरी शेतांमध्ये प्रेत पुरली आहेत। ते प्रेत म्हणजे ती लोक म्हणतात आम्ही तुम्हाला दाखवतो प्रेत किती पुरलंय, तुम्हाला सांगाडा सापडेल। पण इतकं तडपण मारणारी ही केस मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिली केस झालेली आहे। आणि त्याच्या बाबतीत त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी भांडतो आहोत, राजकारणासाठी नाही। आणि पुढची बातमी विधान परिषदेच्या सभापती